नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजी पोलीस स्टेशन, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. परवा दिवशी दिनांक 16 जून 2025 रोजी प्रसिद्ध बैलगाडी मालक आमचे मार्गदर्शक महेश आप्पा चव्हाण कालगाव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल मैदान पळशीपाटीवरती संपन्न होतोय. त्या मैदानात चाळाव घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी स्वतः ज्यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे महेश आप्पा आहेत आणि आयोजक कमिटी. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 16 जून आदत बैल दुसरा बैल मैदानचं. या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, या ठिकाणी आपल्यासोबत आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध बैलगाडी मालक महेश आप्पा चव्हाण कालगावकर आहेत आणि आयोजक कमिटी. आपण जोडून जाणून घेऊ कसं नियोजन आहे 16 जून आदत बैल दुसरा बैल मैदानचं. आपण नमस्ते. नमस्ते. आपण काय सांगाल, आपल्या वाढदिवसानिमित्त तुमच्या मित्र परिवारांनी मैदान घेतलेलं आहे, कसं नियोजन असणार आहे? आज माझा वाढदिवस 5 जूनला होता. वाढदिवस झाला, पण माझ्या मित्र परिवाराने, माझ्यावर प्रेम असलेल्या या भागातल्या मित्रांनी मैदान आयोजन केलं, त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचा आभार मानतो. माझ्यावर प्रेम दाखवलं आणि मैदान आयोजन केलं. पण आता आम्ही फाटीवच आहे. 2 ते 3 वेळा पाऊस आला, पण आता बघितलं तर आता शर्यती चालू आहे. त्या फाटीची परिस्थिती अशी आहे की पाऊस आला, एक 10-15 मिनिटं उघडी भेटली की परत मैदान चालू होतं. पण आपण बैलगाडी मालकाचा आणि ड्रायव्हरांचा विचार करून एक असं म्हणजे कुणाला इजा होऊ नये, कुणाला लागू नये म्हणून आपण मैदान अगदी चांगल्या पद्धतीचं जर उघडी भेटली, चांगलं उघडून राहिलं तरच मैदान घेणार आहे. 16 तारखेला आपलं मैदान आहे, जाहीर डिक्लेअर आहे. आपलं जर उद्याचा दिवस आहे मध्ये आणि परवाचा दिवस मध्ये आहे, परवा मैदान आहे आपलं. उद्याच्याला पूर्ण जर चांगलं सुकलं आणि फाटी एकदम क्लिअर झाली तर 100% मैदान हे 16 तारखेला होणारच. बरोबर. आणि जरी समजा पाऊस आला, काही व्यत्यय आला तर ऑनलाईन केलेल्यांना आपण पैसे माघारी पाठवणार आहे. आणि तरी लोकांनी भरपूर संख्येनं उपस्थिती दाखवावी, गाड्या आपल्या बिनधास्तपणे नोंद कराव्या. त्या तुमच्या गाडीचे नोंद करून मैदान जर नाही झालं, काय कारणास्तव नैसर्गिक आपत्तीमुळे जर नाही मैदान झालं तर त्यांची ऑनलाईन रक्कम त्यांना माघारी पाठवली जाईल. आणि मैदान हे आम्ही फक्त आदत बैल आणि दुसरा बैल दोन्ही घेतले. फक्त 30 गटाचीच नोंद आहे. आदतला 30 गट आणि दुसऱ्याला 30 गट एवढीच नोंद घेणार आहे. तर ज्यांना ज्यांना नोंद करायची आहे त्यांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी. असं म्हणजे जर काही अडचण वाटली तर आम्ही स्वतः कळवू, की नैसर्गिक आपत्ती आली तर आम्ही गाड्यावाल्यांना स्वतः कळवू आणि त्यांचे ऑनलाईन पैसे ज्या नंबरवर न आले त्याच नंबरवर रिटर्न पाठवले जातील. नक्कीच. बैलगाडी मालकांना विनंती आहे, आज दिनांक 14 जून ऑनलाईन नोंदणी सुरू आहे पळशी मैदानाची. उद्या 15 जून आहे. आपण जर सांगितलं या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करून घ्या, जेणेकरून उद्या म्हटलं तरी आपल्याला सोपं जाईल. आणि 30 गट आदतचे आणि 30 गट दुसरा बैलचे होणार आहेत. म्हणजे लिमिटेड गाडी घेतली, लिमिटेड गाडी. आणि बक्षिसाच्या बाबतीत म्हणाल तर पैसा 1ही रुपया बक्षिसाच्या जी क्लिअर आहे 71, 41, 31, 21, 11, 11 जी बक्षीस आहे त्यात 1ही रुपया कमी दिला जाणार नाही. आणि समजा बाय चान्स गाड्या जास्त आल्या तर अजून 2 बक्षीस आम्ही वाढवणार आहे. म्हणजे ह्यात कुठं गाड्यावाल्या कुणावर अन्याय नाही. आणि क्वार्टर फायनल साठी पण आपण बक्षिसं ठेवलेत, ती बक्षीस सुद्धा गाडीवाल्यांना दिली जाणार आहेत. तर आपण महत्वाचं काय ओळख वशील लागणार काय? नाही, ओळख वशिल्याचा काही विषयच नाही. आपलं रितसर मैदान, पारदर्शक मैदान होईल. ओळख वशिल्याचा काय नाही. तर म्हणजे सगळीच सारखी आहे, ती सगळ्यांचा मित्र परिवार आहे. आज ह्यो म्हणणार त्यो म्हणणार असं काय नाही. आम्हाला कुठं गालबोट लागेल असं आम्ही वागणार नाही. मैदान हे पारदर्शक होईल. मैदानाचे नियम वगैरे सगळे आपले मैदानाचे नियम हे अखिल भारतीय संघटनेच्या नियमाप्रमाणेच होईल. त्यात काय बदल नाही. अखिल भारतीय संघटना, विलास पैलवान आणि आपले शेवाळे आबा यांच्या म्हणजे संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या विचारूनच मैदान घेतलेलं आहे. तर त्याबद्दल काही शंका नाही कुणाची. आणि नियम सगळे आपले नेहमीच्या संघटनेचे आहेत, त्या संघटनेचेच नियम. सुट्टीला पट्टी वगैरे सगळं, पट्टी वगैरे ते सगळं राहणार आहे. नक्की नक्कीच. बैलगाडी मालकांना लक्ष द्या, कुठल्या प्रकारे इथं ओळख वशिला आपण स्वतः दररोज मैदानावरती असतात. त्यामुळे आपण मगाशी सांगितलं की बैलगाडी मालकांचा विचार, जरी समजा नैसर्गिक आपत्ती आली, उद्या तसं जाणवलं, जर ज्यांनी ऑनलाईन नोंद केले त्यांचा 1 रुपया माघारी भेटणार. आणि फायनल झाला, चांगला प्रतिसाद लाभला, जास्त गाडी आली तरी आपण सांगितलं अजून बक्षीस सुद्धा वाढवू आम्ही. आणि क्वार्टर फायनलला सुद्धा या ठिकाणी आपल्याला योग्य ते बक्षीस दिलं जाईल. म्हणजे नियोजन चांगलं आहे. स्वतः आपण या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. आपण तुम्ही मैदान दिवशी दिवसभर असणार का? हो, दिवसभर सकाळपासून बक्षीस वितरण होईपर्यंत इथं आहे. प्रत्येकाला न्याय दिला जाईल.
असं काय होणार नाही, चुकीची गोष्ट नक्कीच. होणार नाही. म्हणजे आप्पा स्वतः असणार आहेत, त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारे कोणा अन्याय नाही, ओळख गोष्टीला चालणार नाही, रितसरच मैदान होणार. फक्त ऑनलाईन नोंदणी लवकरात लवकर करून आयोजक कमिटीला सहकार्य करा, जेणेकरून लिमिटेड गाड्या असणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, 30 गट आदतचे आणि 30 गट दुसरा बैलचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जास्त नोंदणी नाही घेतली जाणार. कारण काय, निसर्ग आहे, निसर्गात सांगू शकत नाही. आता मग पाऊस आला, इकडे शर्यती आपण बघतो, या साईडला कॅमेरा घ्या जरा, इकडे शर्यती चालू आहेत. आज बिनजोडचं मैदान आहे पळशी पाटीवरती, इकडे शर्यती चालू आहेत आणि कसलीच अडचण नाही पळायला. आणि उद्या जर उघडला तर आणि 16 तारखेला आपण काहीच अडचण नाही, कारण रान सुकल्यावर 100% काय रान सुकल्यावर तर काय झालं, आता आम्ही उभं राहिलो का कट्टा नाही पूर्ण, त्यामुळे आता तर काय तर चालू अडचण नाही, पाऊस झाला आहे आमच्या पुढंच. त्यामुळं उद्याचे अपडेट म्हणजे संध्याकाळपर्यंत काय अंदाज घेतील आप्पा किंवा आप्पांचे सहकारी, उद्या संध्याकाळपर्यंत जर वाटलं होण्यासारखं आहे तर तसं आपल्याला ग्रुपवर टाकलं जाईल. आणि जरी वाटलं बाबा पाऊस आहे, होण्यासारखं नाही, बैलगाडी मालकांचं नुकसान नको, तरी आपल्याला उद्या संध्याकाळी या ठिकाणी सगळी माहिती दिला आप्पांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे बिनधास्त त्या मनात मैदानी 100% होणारच 16ला. जर काय अडचण आली तर तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत कळवलं जाईल. नक्कीच. आणि अफवांना बळी पडू नका आणि वेळेत उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवा. लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा. पण आपण जात आता ऑनलाईन नाव नोंदणी संदर्भात काय सांगाल बैलगाडी मालकांना? ऑनलाईन नाव नोंदणीसाठी आम्ही 4 ते 5 जणांचे ऑनलाईन नंबर दिलेत. त्याच्यावर संपर्क साधून आपल्या हँडवेलवरती नंबर आहेत, त्याच्यावर संपर्क साधून त्यांनी आपापल्या गाडीची नोंद करावी. आपण प्रवेश फी 800 रुपये ठेवलेली आहे. हो. हा. आणि म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो, मैदानात आम्ही 99% नोंद घ्यायचं टाळणार आहे. जर बरं. नोंद चांगली जर झाली तर आम्ही मैदानात नोंद टाळणार आहे. लवकरात लवकर पावसाचा दिवस आहे ती 4-5च्या अगोदर फायनल घ्यायचं आम्ही नियोजन करणार आहे. म्हणजे मैदानात जर नोंद घेतली तर 100% थोडा उशीर होईल, दुपारच्या नंतर पाऊस आला तर लोकांना अडचण होईल. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर नोंद ऑनलाईन करा आणि सकाळी मैदान जर 9ला चालू झालं तर 4-5 वाजेपर्यंत फायनल होऊन जाईल. नक्कीच. तर माझी जाता बैलगाडी मालकांना विनंती राहील, शक्यतो ऑनलाईन नाव नोंदणी करा, जेणेकरून आपण जर सांगितलं भले 4 वाजता फायनल झाला तरी आपल्याला अडचण काय नाही. अडचण नाही. मैदानी लवकर चालू होईल आणि पावसामुळे कुठला व्यत्यय येणार नाही. आणि पुढचे अपडेट म्हणजे जसं पाऊस आहे का नाही, कारण अवकाळी पाऊस आहे, हा काय मान्सून नाही. आज येतोय तर 2-2 दिवस येत नाही, 5 मिनिट येतोय तर परत येत नाही, असं चालू आहे. त्यामुळे पावसाचे अपडेट तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत व्हॉट्सअपद्वारे कळवले जाईल, मीडियाद्वारे. आणि फक्त जाता पुन्हा एकदा विनंती, आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटी यांना सहकार्य करा, जेणेकरून मैदान वेळेत चालू करता येईल. जाता एक शेवटचा प्रश्न, आता तुम्ही रोज मैदानावरती आहे, तुम्ही जिथं कुठं अन्याय होईल किंवा काय अडचण तुम्ही स्वतः बोला असता, पहिलवान असतात सोबत. बरं, हिथलं कसं आहे तर मैदान नावासाठी का पैसे कमवाय? 100% नावासाठीच आहे. पैसे कमवायसाठी मैदान आम्ही घेतलेलंच नाही मुळात. कारण पैसे कमावणं हे आमचा काही व्यवसाय नाही. ह्या व्यवसायातनं आम्हाला 4 पैसे मिळवून आमचं कुटुंब चालवावं म्हणून आमचा व्यवसाय नाही. 100% ही आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांना, बैलगाडीवाल्यांना न्याय मिळावा म्हणून ही मैदान आहे. थोडक्यात नादासाठी आणि नावासाठी आपण मागच्या 6 महिन्यापूर्वी नागटांना मैदान घेतलं होतं सोन्याचं. हो. आम्हाला काही ते 18 कॅरेट पण सोनं देता आलं असतं. हो. पण आम्ही प्युअर 24 कॅरेट सोन्याच्या वस्तू दिलेल्या आहेत. हो. आणि त्यात कुठलीही तडजोड केली नाही. कुठल्याही तुम्ही व्यक्तीला विचारू शकता, त्यांना 24 कॅरेट सोनं दिलेलं आहे आणि बक्षीसही क्लिअर दिलेलं आहे. नक्कीच. कुणी मित्रांनो, नागठाणला पाठीमागे जे मैदान झालेलं आप्पांनी आयोजित केलेलं मैदान सोन्याचं, त्या मैदानामध्ये सुद्धा आप्पांनी सांगितलं की 24 कॅरेट सोनं दिलेलं, कुठल्याही प्रकारे कमी दिलं नव्हतं. त्याच तोड म्हणजे 16 तारखेला पळशी पाटीवरती आदत बैल दुसरा बैल मैदान आहे, त्याच तोड होणार. आपण जर सांगितलंय रितसर, पारदर्शक आणि फक्त मैदान नावासाठी. इथं ओळख, वशिला, पाहुणा, रावळा, आप्पांचा मित्र आहे, जवळचा लांबचा असलं काय नाही, सगळ्यांनी एक समान न्याय भेटणार. तर जाता माझी पुन्हा एकदा विनंती, मैदान फक्त एक मित्रपरिवार, आप्पांच्या वरती प्रेम करणारे मित्रपरिवार, त्यांनी हे मैदान नावासाठी आप्पांचं घेतलंय. आपण वेळेत नोंद करून आयोजक कमिटीला सहकार्य करावं, एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगले.